आपण पाहतोय खणखणीत षटकार 6 धावा. कमी प्रमाणात असे मात्र आपण पाहतो फलंदाज असतात की पहिल्या चेंडूवर तुटून पडतात, गोलंदाजावर आक्रमण हल्लाबोल करत असतात आणि त्यामधला जर आपण पाहिलं तर रोहन याच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार पाहायला मिळतो. फ्लॅट 6 सुपर टाइमिंग. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतो पुन्हा एकदा दमदार प्रहार, चेंडू सीमारेषा पार. रोहनच्या बॅटमधून आलाय हा एसपी षटकार. व्हॉट अ बॅटिंग. बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि 2 षटकाराच्या साह्याने संघाला या ठिकाणी घेऊन जात आहेत 12 धावसंख्येवर. एका साईडला यंगस्टार वेडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं कोरे या संघाला. आणि कोरे संघ आतापर्यंत जर आपण पाहिलं 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावसंख्येवर पोहोचला गेलाय. सुपर बॅटिंग. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दिगंबर यांचा कमबॅक या ठिकाणी होत असताना आपण पाहू शकतायत. कोरे संघ एका साईडला तर एका साईडला यंगस्टर वेडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर सफाळे लो गट या गटातून आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ज्या अनुषंगाने उद्या सुद्धा सफाई लो गट आपल्याला पाहायला मिळेल, तदनंतर सफाळे गट आपण पाहणार आहोत आणि तदनंतर ओपन गट, अशा पद्धतीने 4 गट आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि खास करून 29 तारखेला प्रेक्षणीय सामना आपल्या भेटीला येईल. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय दमदार फटका. पुन्हा एकदा मात्र सरळ चेंडूला फेकून दिलाय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसंट टायमिंग. काही कमालीची फटकेबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ज्या अनुषंगाने फलंदाजी केले 4 चेंडूवर 3 षटकार आणि या ठिकाणी रोहन इज ऑन फायर ऑलरेडी झालेला आहे आणि ज्या पद्धतीने टेक्निकली साऊंड सिस्टम आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वीट टायमिंग सहित गोड आवाजात गोड षटकार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पण स्ट्रेट बॉल घोषित करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आक्रोश करतायत या ठिकाणी कोरी संघाचे समर्थक खूप मोठ्या प्रमाणात. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पाहिलं ऑन साईडला षडंपूलचा फटका पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवर मात्र आक्रोश होत असताना टाळ्यांचा गजर प्रोत्साहित करतात खेळाडूंना. मात्र आपण पाहतो कारण आधार असावा लागतो प्रत्येक खेळाडूला. मात्र पाठिंबा देण्यासाठी मात्र प्रत्येक गावागावातील सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 19 धावा. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतो कितीही मोठा पाठिंबा असला ना प्रशांतजी, तरी सुद्धा मात्र यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तामध्ये जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असावी लागते आणि त्यामधले मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ते एकंदरीत 19 धावा. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. या वेळेला पाहिलं वाटते दक्षिण आफ्रिकेच्या पिचची तर आठवण आली, परंतु त्याच्यापेक्षाही डेंजरस पिचची आठवण येताना आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती एकंदरीत 20 धावा. सागर घरत, जतीन किनी हे आमचे 2 गुणलेखक चांगल्या प्रकारचा लेखाजोगा पोहोचवत आहेत. तर प्रत्येक क्षणार्धात मात्र आपण पाहतो कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना मिस्टर अनुराग चव्हाण यांना आपण पाहू शकतात. आमचे कॅमेरामॅन पाटील नेटवर्कचे नितेश पाटील. सरळ बॅटने जरूर खेळला गेला आहे. सुरळीत पद्धतीने मंगेश भोईर एक चांगल्या प्रकारचे खेळाडू म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती जाऊन पोहोचते एकंदरीत 21 धावा. जय घरत यांनी सुद्धा मात्र आपण पाहतो विराथांवरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. या स्पर्धेला तलावपाडा खूप चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व आहे आणि शुभम पादे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला खूप चांगल्या प्रकारची ही स्पर्धा ऑर्गनायझर केली गेले त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच जय घरत. तर धावांची गती पहिल्या षटकांमध्ये 21 धावा. काय म्हणते प्रशांतजी, ज्या पद्धतीने लयबद्ध झालेत फलंदाज, जणू काही मात्र यावेळेला रोहनला फुटबॉल प्रमाणे चेंडू दिसू लागलेत आणि जणू काही प्रथमतः सेट होऊन आलाय. ड्रेसिंग रूम मधून आपण पाहतोय जबरदस्त सलामीवर म्हणून कसा असावा तर हे फॉर एक्झाम्पल दाखवलंय मिस्टर रोहनने. मॅग्निफिसंट बॅटिंग. एक कोरा कागद घेऊन कोरे 11 आलाय आणि मग त्यांना असं सांगायचं की आमचा कागद कोरा राहणार नाहीये आणि त्यासाठी ते सज्ज आहेत. इतिहास यावेळेला बघा, यावेळेला मी ते सांगितलं होतं की त्यांचं पान जे ते कोरं राहणार इतिहासाच्या पानावरती, म्हणजे या कोऱ्या पानावरती इतिहास लिहिण्याकरता ते सज्ज झालेले आहेत. म्हणून टाळ्यांचा गजर होतोय. अप्रतिम फटका, देखणा फटका खेळलाय. ज्या पद्धतीने टायमिंग बेमिसाल पाहायला मिळालं. सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ क्रिकेट खेळता है आणि त्यामधला जर आपण पाहिला तर जरूर या ठिकाणी आपण पाहू शकतायत फलंदाज जितेन. एक मूर्ती लहान कीर्ती महान आपल्याला पाहायला मिळते. छोटा पॅक बडा धमाका. सुपर बॅटिंग. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट या चारही गोष्टींचा अवलंब अर्थातच या ठिकाणी आपण पाहू शकतायत फलंदाज जितेन अँड रोहन. पुन्हा एकदा गोलंदाज मंगेश.
यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला, बॅक टू द बॉलर, चेंडू निघून जाईल, ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. लंगोनचा क्षेत्ररक्षक मात्र दिगंबर पुढे सरसावत आहे. तत्पूर्वी एक धाव आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ते एकंदरीत 28 या धावसंख्येवर. प्रत्येक विकेटसाठी सागर घरत यांच्याकडून आपण पाहतोय 100 रुपयांचं पारितोषिक. मंगेश भोईर यांच्यासाठी आपण पाहतोय हे बक्षीस नाही आहे तर ऊर्जा दिली जाते. यावेळेला ऑन साईडला रोहनच्या बॅटमधून बॅटचा टॉप एज लागतोय. नो मॅन लँडमधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना वन बाउन्सने सुंदर चेंडूला रोखलं गेलंय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते. खेळपट्टीवर 2 धावा येत आहेत आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 30 धावा. कोरे 11 या संघाची स्थिती आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा आहे. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. अतिशय ग्लॅमर या रबर चेंडूला सुद्धा क्रेज वाढला गेलाय आणि ग्लॅमर आल्यामुळे मात्र प्रत्येक फलंदाज, प्रत्येक खेळाडू मात्र आज स्वप्न निर्माण करताना पाहायला मिळतोय. रोहनचा हा फटका इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. झेल होऊ शकेल, कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच, सुपर कॅच या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. पहिला फलंदाज या ठिकाणी तंबूच्या असलेला रोहनने आपली मात्र भूमिका या ठिकाणी अदा केलेली आहे. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे मित्रांनो तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू कधीही थकत नसतो आयुष्यात आणि ते मात्र रोहनने या ठिकाणी दाखवलं करून आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना न्यू मॅन इन ऑन द क्रीज या ठिकाणी पाहायला मिळतो मिस्टर कौशल. एक चांगल्या प्रकारचा खेळाडू कौशल आपल्याला पाहायला मिळतोय. पायाचं कौशल कागदोपत्री स्ट्रॉंग आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहावं लागेल. सुपर बॅटिंग, टाळ्यांचा गजर येतोय तो मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. मिस्टर रोहन मॅग्निफिसंट बॅटिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 30 रन्स, 30 धावा. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू मात्र निघून जातोय. बॅटचा टॉप एज नो मॅन लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. वन बाउन्सने चेंडूला कलेक्ट केला जातोय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. दुहेरीने धावसंख्या 5. चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 32 धावा. चांदीपूरहून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. जितू पालन यांच्या माध्यमातून, प्रीत पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत ते तारापूरवरून. यावेळेला ऑन साईडला एकदा वर्जित केली जाते. सुंदर स्ट्रोक होता जितेनचा, एकदा काही रोखू शकणार नाही आहेत. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 33 रन्स, 33 धावा. 15 पूर्णांक एकंदरीत 16.50च्या सरासरीने एक चांगल्या सरासरीने खेळताना आपण पाहू शकतात. अप्रतिम मैग्निफिसेंट बैटिंग. बिल्कुल बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी हुई है इस जो कि 2 ओवर की कहानी देखिए तो दूसरी तरफ से अगर देखिए जो ड्रॉ हुआ है वो इस तरह से है. जलसार की टीम खेलेगी जो अभी मैच हो रहा है वहाँ से विनिंग टीम के साथ, और डांडा खाड़ी जिन्होंने मेहनत की है नसीब भी साथ दे रहा है तो उनको बाय मिली है. तो 32 डिपेंड किए, उसके बाद में 60-61 के बाद ही वहाँ भी अगर देखें तो वो 1 रन से ही जीत हुई है. बहुत इंटरेस्टिंग और ये अच्छा जो कि समय रहेगा खास करके आने वाले 2 मैचों में और इस टूर्नामेंट के लिए. और अब जाकर रन संख्या कुल मिलाकर 33 रन बने, मतलब फ्लाई स्टार्ट हुआ है बल्लेबाजों के लिए. और कोरे 11 की टीम ने शानदार प्रदर्शन किया, बढ़िया प्रदर्शन इनकी तरफ से रहा है. और यंगस्टर वेडी की टीम भी कुछ कम नहीं है, लेकिन इनके लिए विकेट की तलाश रहेगी. ऑफ स्टंप के बाहर विशाल नाइक हमारी तरफ बढ़ रहे, वाइट बॉल का इशारा कर रहे हैं. 1 रन का इजाफा और मिस्टर एस्टा से रन संख्या 34 रन मैदान के अंदर. कोरे 11 की टीम जो है बल्लेबाजी करती हुई. सागर यंगस्टर वेडी की बात करें तो एक अच्छी टीम बिल्कुल है. ओ बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद है, ये सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. गेंदबाजी करने के लिए अमीश आए हैं. बल्लेबाजों की बात करें तो 2 बल्लेबाज मैदान के अंदर डटे हुए हैं, जितेन और कौशल. रोहन का विकेट गिरने के बाद कौशल मैदान के अंदर. फुल टॉस गेंद बल्ले के बीचों बीच नहीं आई, गैप में जाते हुए डीप बैकवर्ड पॉइंट की तरफ जो कवर का खिलाड़ी इस गेंद को फील्ड करने की कोशिश कर रहा है. 2 रन मुकम्मल किए, तीसरे के लिए वापस आते हुए तालियां बज रही है. 3 रन मुकम्मल किए विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए. लेकिन आप जो गेंदबाज है ना तो गेंद को लैंड करने की जरूरत है, मतलब सही ठिकाने में गेंद गिरनी चाहिए, या गुडले स्पॉट या 2 मीटर के अंदर, या एक बार फिर आप बाउंसर डालना चाहते हो तो वो 6 या 7-8 मीटर के अंदर आपको वहां गेंद को लैंड करने की जरूरत है. फुल टॉस गेंदबाजी होगी तो रन तो अपने यहाँ बनने वाले. इस 3 रनों के साथ रन संख्या 37 रन, 1 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए कोरे 11 के बल्लेबाज. अमीश तैयार है, स्ट्राइकर इन पर बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है कौशल. स्ट्रोक अच्छा है, अलॉन्ग द कारपेट गेंद को खेलते हुए बढ़िया तरीके से गेंद जा रही है इस पर वाइड लॉन्ग ऑफ की तरफ. खिलाड़ी बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आ रहे हैं और वो परेशानी है. 3 रन लेने का मौका मिलेगा. अमीश के सर के ऊपर हाथ जा रहे हैं.
तालियों में इतना तो दमखम नहीं है डगआउट में जो हमने पहले 2 ओवर में देखा था, लेकिन सिंगल डबल के लिए भी तालियां बज रही है। इसी के साथ रन संख्या 40 रन, 1 विकेट का नुकसान फॉर 40 फॉर लॉस ऑफ 1 विकेट एंड नाउ थर्ड ओवर इन प्रोग्रेस। तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। फिलहाल बल्ला जो है गेंद के ऊपर भारी है, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। दैट्स अ ब्यूटीफुल शॉट, क्या टाइमिंग है, गजब की टाइमिंग। इस गेंद को खेल दिया तारामंडल में, गेंद बॉडी के बाहर, दर्शनीय स्ट्रोक 6 रन। मजा आया, ये जो आवाज है ना मुझे अच्छी लगी, खास करके प्रमोद एक तो बल्ले के साथ आई, उसके बाद में जो कोरे 11 का डगआउट है वहां से आई है। बहुत बेहतरीन और शानदार बल्लेबाजी। रन संख्या 46 रन, 1 विकेट के नुकसान पर अमिश तैयार है गेंदबाजी करने के लिए। प्रशंसा करनी चाहिए बल्लेबाज जितेन की। ये गेंद टपकाने के बाद ऑफ स्टंप के काफी बाहर जाती हुई वाइड बॉल का इशारा। इसी के साथ रन संख्या 47। पिछले 2-3 मुकाबले में प्रमोद रन बन रहे हैं, सबसे अच्छी बात है। ऐसा नहीं कि एक तरफ से बन रहे, दोनों तरफ से बन रहे हैं। और एक क्वालिटी क्रिकेट हमने देखी है। ढलता हुआ सूरज है, कम होती हुई रोशनी आप देख रहे हैं। और ये आने वाली शाम किसके नाम? जीत चाहिए तो जीतन को खेलना भी चाहिए। उड़ाया तारामंडल में, गगनचुंबी छक्का, 6 रन। बहुत ही सुंदर। आगे आए, इंतजार, थोड़ा सा पॉज लिया क्योंकि वो गति परिवर्तन था, इसलिए पॉज लेना बहुत जरूरी था। उसके बाद में गेंद बॉडी के बाद 50 रन पूरे हुए। मैग्निफिसेंट बैटिंग कोरे 11 के। ये भी उड़ाया। पहले गुड़ था तो ये बेटर दिखे, बेटर देखा तो बेस देखिए। कमाल की बल्लेबाजी मैदान के अंदर जितेन द्वारा। जितेन इस मैच में जीत का एक बार फिर जो है रंग भरते हुए शुरुआत बहुत अच्छी की। अब जाकर स्कोर देखिए, 3 ओवर की कहानी समाप्त होती हुई 18 गेंदों में फिलहाल कोरे 11 का स्कोर 1 विकेट के नुकसान पर 58 रन, मतलब 59 रन बने हैं। तो शुक्रिया हमारे दोनों स्कोरर जतिन और खास करके सागर है। लेकिन दूसरी तरफ से प्रमोद हमारे साथ चर्चा करने के लिए। 3 ओव्हर समाप्त, 59 बने हैं। क्या विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी, नक्की ज्या पद्धतीने मात्र जबरदस्त जितेनने आतापर्यंत त्याची जिद्द या ठिकाणी पणासपणा लावून चांगल्या प्रकारचे स्ट्रोक खेळले गेले। जो शेवटच्या चेंडूवर षटकार आला, अल्पेश भोईर, महेंद्र भोईर आणि जावेद सर यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून गेला होता, अभिवादन करण्यासाठी। मैग्निफिसेंट बैटिंग। इस बार स्ट्रोक तो बहुत बढ़िया है। दोनों बल्लेबाज देखिए एक दूसरे के ऊपर विश्वास रख रहे हैं। रन संख्या 60 रन, 5 गेंदों का खेल शेष है और यंगस्टर वेडी के ऊपर दबाव रहेगा। अपने होम ग्राउंड पर खेल रहे हैं। ये निर्णायक ओवर लेके गेंदबाजी करने के लिए तुषार आए हैं। ओ, इस बार अच्छी गेंद, बढ़िया गेंद। इस तरह से गेंदबाजी आपको करनी होगी। 1-2 गेंदें इस तरह से गेंदबाजी करेंगे, कमबैक करने का मौका मिलेगा। और ये डेब्यूटेंट है मैदान के अंदर, खास करके गेंदबाज तुषार की बात करें तो। और नहीं, ये कुछ ठीक नहीं है टीटी। जिस तरह से ये मुकाबला चल रहा है, आप डेब्यूटेंट है, ये कुछ ठीक नहीं लग रहा। जिस तरह से गेंदबाजी आप कर रहे हैं, नो बॉल का इशारा। ये गेंद कहां देखिए, बहुत दूर है, मतलब दूर भागने की कोशिश हो रही है। फिलहाल स्कोर 62 रन, 1 विकेट के नुकसान पर। उड़ाया आसमान की तरफ, तारामंडल में गेंद है, बार बार जा रही है, हर बार जा रही है। और मैदान के अंदर कुशल, क्या बहुत ही जबरदस्त पारी खेल रहे हैं। आग एक तरफ नहीं, आग दोनों तरफ लगी है। एक तरफ शेर है, दूसरी तरफ सवा शेर है। एक तरफ खाई है, दूसरी तरफ कुआं है। करे तो क्या करे, दोनों तरफ बराबर की आग लगी है। इस बार आंसर की तरफ बहुत ही खूबसूरती के साथ खेलते हुए गेंद एक बार फिर चली गई बॉडी की तरफ। 2 रन लेने का प्रयास जरूर करेंगे। 2 रनों के साथ रन संख्या बढ़ रही है। निर्णायक ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। यंगस्टर वेडी के ऊपर दबाव बनता हुआ दोनों बल्लेबाजों ने प्रभावित किया। कौशल एक अच्छी पारी खेल रहे। जितेन की बात करें तो जितेन भी बहुत ही अच्छी पारी खेलते हुए, रन संख्या 70 रन। ये हवा में है, घूमने वाली है और बढ़िया, बहुत ही अच्छी फील्डिंग पे। पीछे 71 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। कोरे 11 ने इस मैच में खास करके बल्लेबाजों ने जबरदस्त प्रदर्शन किया। हाईएस्ट स्कोर की बात करें तो हाईएस्ट स्कोर है 72। अभी तक रन बने हैं 71। चलिए, ये 72 की बात की तो 72 भी आए हैं। अंपायर को एक्सरसाइज करने का मौका मिल रहा है। कोरे 11 के चेहरे पर, कोरे 11 के डगआउट की बात करें, वहां मुस्कुराहट है, प्रसन्न माहौल वहां बना हुआ है। हवा में गेंद है, खिलाड़ी एक बार फिर देख रहे हैं। शानदार स्ट्रोक, जबरदस्त छक्का, गेंदबाज हक्का बक्का और पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार छक्का।
मैग्निफिसेंट बैटिंग, कुल मिलाकर रन संख्या 78। यहां अगर जीते तो देखने के लिए 79 का लक्ष्य है और प्रमोद टूर्नामेंट का सबसे बड़ा एक बार फिर टोटल जो है हमने देखा है। तो चलिए एक बार फिर अगले मुकाबले की तरफ जाना चाहेंगे, लेकिन यह दिक्कत है कि जो जीती भी टीम है खेलेगी जलसर के साथ तो मजा आएगा। 79 का टारगेट है। हमारे साथ एसपी बॉयज ट्रॉफी 2021 को बहुत बेहतरीन बनाने के लिए, इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए हमारे साथ ही हमारे काबिल दोस्त प्रमोद शेड़गी भी जुड़ने वाले। प्रमोद आपका स्वागत है। अब जाकर देखिए, रोहन ने जो बल्लेबाजी की 19 रन बनाए, जितेन ने 39 रनों के एक बहुत ही धुआंधार पारी खेली है और कुशल ने बहुत ही जबरदस्त साथ निभाया है। जो साझेदारी बनी ना, वहां से बहुत बढ़िया तरीके से इन्होंने रन बनाए। अब जाकर मैं अभी भी समझ सकता हूं यंगस्टर वेडी के पास भी काबिलियत है, ये भी कमाल कर सकते हैं, मजा आएगा। लेकिन समय ज्यादा नहीं जाना चाहिए, मैं अपना समय यहां समाप्त कर रहा हूं। लेकिन अब बारी आएगी हमारे साथी कमेंटेटर की, जो इस वक्त हमारे साथ जुड़ेंगे 2 ओवर के लिए। इंटरेस्टिंग कहानी सुनिए प्रमोद शेड़गे की जुबानी। थँक्यू व्हेरी मच प्रशांत आदवडे। सुपर मॅच या ठिकाणी आपण पाहतोय, जितेनने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, जितेन व्हेरी वेल प्लेड, सुपर बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। ज्या पद्धतीने मात्र आपण पाहतोय वेडीचं हे मैदान आणि खूप शानदार मैदान आपल्याला पाहायला मिळतं, ज्या अनुषंगाने हे मेंटेन केलेलं आहे ते सुंदर आपल्याला पाहायला मिळतं। एस पी बॉयज ट्रॉफी 2021चं हे शानदार आयोजन नियोजन ऑल इज वेल। शुभम पाध्याय आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जी मेहनत घेतलेली आहे ती खरोखरच वाखाणण्याजोगी आपल्याला पाहायला मिळते। या स्पर्धेला पुन्हा एकदा सॅल्यूट असेल। या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये दमदार खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। पैसा वसूल मॅचेस आपण पाहू शकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून। यावरून स्पष्टपणे दिसते की आजचा पहिला दिवस जसजसा दिवस मात्र पुढे जाईल तसतसं या स्पर्धेची क्वालिटी जी आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळेल आणि या क्वालिटीच्या माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा खूप उंच लेवल गाठेल, यात काही शंका नाही आहे। खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। 2 संघांमध्ये द्वंद्व युद्ध, अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल। जे 72 धावा होत्या त्या 72 धावा मात्र यावेळेला रेकॉर्ड ब्रेक केला गेला, तो मात्र 78 वर जाऊन पोहोचला गेला आणि हा हायस्ट टोटल या ठिकाणी आपण पाहतोय। संध्याकाळच्या सत्रात निलेश पाध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित होतात, त्यांचं हार्दिक स्वागत। हितेंद्र तरे अर्थातच या ठिकाणी जितू एडवन वरून मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेला, थँक्यू व्हेरी मच। त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। जे लाईव्ह चॅटवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, यूट्यूबचा आनंद घरबसल्या घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात। प्रयाग पाटील हे सुद्धा मात्र मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत। खूप छान पद्धतीने ही स्पर्धा 69 एकंदरीत 79 धावांचं लक्ष्य 79 वर मात्र या ठिकाणी आव्हान आपल्याला पाहायला मिळणार आहे। ज्या ट्रॉफीज आपण पाहू शकाल 1 लाखाच्या स्पर्धेला लाजवतील अशा या ट्रॉफीज आपण पाहू शकतायत। ही स्पर्धा आहे 50,000ची, परंतु स्वरूप जर आपण पाहिलं तर 1 ते 1.5 लाखाच्या स्पर्धेला लाजवेल असं हे स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं। एक टेनिस क्रिकेट जसं असतं तसं रबर चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय, फक्त चेंडूमध्ये यावेळेला आपण फरक आहे, परंतु टेनिस क्रिकेट जसं आपण पाहतो की सांगितलं गेलं की 1 लाखाची स्पर्धा येऊ शकेल। अल्पेशजी भोईर यांच्या मुखातून आपण पाहिलं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, कारण त्यांचे शब्द जे असतात ना ते मात्र करण्यासारखे असतात, कारण ते फक्त वादा देत नाही तर ते करून दाखवतात। ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। त्यांना महेंद्र भोईर असतील, त्यानंतर रॉकी पाटील असतील, रोहिदास पाटील असतील, अनंत पाटील असतील, मात्र ही संपूर्ण जी टीम आहे ते भूपेश पाटील, रॉकी पाटील यांचं सुद्धा खूप योगदान या स्पर्धेला राहिलेलं आहे, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय। एका साईडला आपण पाहतोय सुंदर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून सुंदर दृश्य आपण पाहू शकता। 79 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय। सामना स्टार्ट होतोय 2 संघांमध्ये, परंतु या ठिकाणी दोन्ही फलंदाज स्ट्रॉंग आहेत। यंगस्टर वेडी संघाला सुद्धा मात्र कमी लेखून चालणार नाहीये। पहिला चेंडू ऑन साईडला, टिट फॉर टॅट, सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल का हीच अपेक्षा असेल। पहिल्या चेंडूपासून तुटून पडलेत मिस्टर राहुल घरत इज ऑन फायर। राहुल घरत रंगात आलाय परत। ज्या पद्धतीनं पहिल्या मॅचमध्ये त्याने 3 षटकार टोटावले होते तशाच पद्धतीची सुरुवात आहे आणि 1 2 3 प्रमोद हे जर बॅट्समन मैदानावरती राहिले ना, मॅच ऑन आहे। नक्की ज्या पद्धतीने मात्र आपण पाहतो की राहुल घरतने गेल्या मॅचमध्ये 28 धावांचं योगदान दिलं होतं। कन्सिस्टन्सी काय असते हे पहिल्या चेंडूवर दाखवलं। पुन्हा एकदा ऑन साईडला मिस टायमिंग झालाय, हा झेल खूप महत्त्वपूर्ण असेल आणि जितेन त्या ठिकाणी आपण पाहतोय जसा झेल टिपला जावेद सर यांचा मात्र टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतं। हे कॅमेऱ्यात बंदिस्त आहेत।
2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 6 धावा. राहुलची मात्र खूप मोठी अँकर इनिंग व्हायला हवी होती, परंतु होताना पाहायला मिळत नाही, कारण गोलंदाजाच्या हातात चेंडू दिलेला आहे. आणि ज्या पद्धतीने चेंज इज ऑनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी, बदल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला सातत्याने संधी देत असते. षटकार आल्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं, सुंदर चेंडू थोडासा चेंज ऑफ पेस केला, कारण राहुलचे बॅट तळपले हे गोलंदाजाला ठाऊक आहे आणि त्या कारणास्तव मिश्रणयुक्त गोलंदाज म्हणून ओळखला जातो. यस इज गॉन फलंदाज बाद. प्रमोद देखिए, ये इस मुकाबले को अगर आपको जीतना है खास करके बल्लेबाज के तौर पर, तो आपको विकेट नहीं खोने, विकेट के ऊपर खड़े रहने की जरूरत है और आपको 79 तक जाना है. तो मतलब कितने छक्के जड़ने, एक ओवर में कितने छक्के जड़ने, वो छोटे छोटे पड़ाव में आपको तय करना होगा, तभी जाकर आप मंजिल की तरफ जा सकते हैं. नक्कीच हितेश पाटील यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. यावेळेला मात्र शॉर्टऑन फटका मंगेश भोईरच्या बॅटमधून एकदा येते. डिपमिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. थोडंसं कुठेतरी यावेळेला आपण पाहतो की गोलंदाजाचं लेंथ अँड लाईन जर परिपूर्ण घालवायची असेल तर तुम्हाला स्ट्राईक रोटेट करावे लागणार आहे. तर एखादा 6 चेंडूंपैकी एखादा 1 ते 2 तुम्हाला लूज चेंडू येतील, परंतु त्यासाठी कॉन्सन्ट्रेशन घालवण्यासाठी तुम्हाला लाईफ लाईनचा उपयोग करावा लागणार आहे. इथे जर डॉट चेंडू येत आहेत तर जास्तीत जास्त मनोबल खचलं जाईल, परंतु इथे स्ट्राईक रोटेट होते तर गोलंदाजाचं खच्चीकरण नेहमीच होताना पाहायला मिळतं आणि एखादा मध्ये चेंडू मात्र लूज प्रकारच्या पद्धतीने येतो. यावेळेला आपण पाहिलं तर स्क्युअर ऑफ द विकेट खेळला गेलाय, एकदा वर्जित केली जाते. वेगवान मात्र या ठिकाणी आपण पाहतोय वेगाने 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळत आहेत. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत मंगेश भोईर त्या ठिकाणी यू वेट म्हणून सांगतायत. बॅकअप चांगलं मिळालं आहे. हा ना करता करता यावेळेला ललित यांना माहितीच पडलं नाही की बॅकअपसाठी मात्र आले होते. तत्पूर्वी पाहता 3 धावा निश्चित स्वरूपात आपण पाहू शकतात. तिहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 11 रन्स चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे, 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा. अंडर 19चा खेळाडू आपण पाहतोय, अंडर 15चा खेळाडू आपण पाहतोय. यश या ठिकाणी आपण पाहू शकतायत सागर घरात आम्हाला माहिती देत असताना. यावेळेला शॉर्टऑन पूलचा फटका एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेनिशी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपण पाहू शकतायत. खूप छान पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन नितेश यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला शुभम पाध्यायांना. ऑन साईडला फ्लिकचा फटका, मिस टायमिंग जरूर झाला होता. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते यंगस्टार वेडी या संघाची 13 रन्स. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, 79 धावांचा पाठलाग करताना धावांचा वेग खूप वाढवावा लागणार आहे, कारण 20च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने तुम्हाला खेळायचं आहे. येणारे चेंडू जर आपण पाहिले तर 18 चेंडू असतील आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. जवळजवळ आपण पाहू शकाल 66 धावांचं लक्ष्य असेल. म्हणजे आता जर आपण विचार केला तर 22ची सरासरी प्रशांत आपल्याला पाहायला मिळते. बिल्कुल, जो पहले ओवर में आपको वो 20 रन बनाने थे आप नहीं बना पाए, इसलिए नहीं बना पाए क्योंकि आप हर गेंद के ऊपर हमला कर रहे थे. 6 गेंदें आपके पास है, 3 बार आपको बाउंड्री लाइन के बाहर भेजना था, तो वो एक रणनीति बनाने की जरूरत. अब देखिए थोड़ा सा प्रेशर बनेगा बल्लेबाज के ऊपर. पहला ओवर बिल्कुल गेंदबाजों का रहा है. नक्कीच पहिलं षटक अधिराज्य प्रतिबिंब या ठिकाणी उमटवलं गेलं. दुसरं षटक हाताळण्यासाठी मिस्टर रोहन आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मंगेश भोईरचा फटका, फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी मात्र 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू निघून जाईल आमच्या चिमुरड्याच्या स्वागतासाठी. या चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 17 धावा. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागणार आहे. दिल्ली तो अभी बहुत दूर है, राजधानी एक्सप्रेस पकडना पडेगा, छक्का और चौवा आना जरुरी है. यावेळेला आपण पाहिलं तर 17 चेंडू आहेत आणि 17 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 62 धावांचं लक्ष्य असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जातं. मंगेश भोईरच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आणि या चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर यंगस्टर वेडी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 21 रन्स, 21 धावा. अशाच प्रकारचे मात्र या ठिकाणी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ जे म्हटलं जातं ना, ते अगदी योग्य पद्धतीने आपण पाहतोय आणि मंगेश भोईरला तेच करावं लागणार आहे. प्रशांत जी, बिल्कुल सही कहा आपने. जिस तरह से ये बल्लेबाजी कर रहे हैं, इसी निरंतरता के साथ आगे बढ़ना होगा. खराब गेंदें तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है. तो बढ़िया क्रिकेट खेल रहे, रन संख्या इसी के साथ अब आगे बढ़ रही है. बढ़िया क्रिकेट बल्लेबाज की तरफ से. नक्कीच नक्कीच ज्या पद्धतीने 29 तारखेला ओपन मॅच आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीने निकेश कुमार यांना मी सूचित करतोय. यावेळेला सरळ बॅट नाही, मंगेश भोईरच्या बॅटमधून एक लाजवाब फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलंय, मिळवांच्या डोक्यावरून 6 धावन करता
ही ताकद आहे मंगेश भोईर या फलंदाजाची. होम ग्राउंड आहे, होम ग्राउंडचा परिपूर्ण फायदा मिळेल, कारण ज्या पद्धतीने याच मैदानात मातीची खेळपट्टी असते, सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी नसते, परंतु इथे मात्र आपण पाहतो सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर मंगेश भोईरचा बोलबाला आता मात्र या ठिकाणी राहायला गेलाय. धावांची गती जर आपण पाहिली तर 27 धावा, 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 27चा आकडा खूप बाहेर लागतो. 27 नोव्हेंबर 2015ला पहिला पिंक चेंडू, गुलाबी चेंडू फेकला गेला ऑकलंडच्या मैदानात. स्टीव्ह स्मिथ आणि ब्रँडन मॅक्युलम या दोन कर्णधाराला मान मिळाला. यावेळेला ऑन साईडला आपण पाहू शकतायत, एकदा वर्जित केली जाईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का, मात्र फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय. यश याने मात्र सुंदर जजमेंटने झेल टिपला होता. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफच्या माध्यमातून आपण पाहिला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ललित यांच्या माथ्यावरून चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता धावा कशाही पद्धतीने होत, कोणत्याही पद्धतीने होत, धावा येणं खूप गरजेची गोष्ट राहील यंगस्टार वेडी या संघाला. 5 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या 32 धावा. 79 धावांचं टार्गेट जरी समोर असलं तरी सुद्धा आम्ही सक्षम आहोत. आम्ही फलंदाज या ठिकाणी चांगल्या प्रकारची या ठिकाणी जबरदस्त खेळी करू, हा विश्वास या ठिकाणी दर्शवला जातोय. म्हणून म्हटलं जातं ना, आयुष्यात मित्रांनो कितीही कठीण प्रसंग आले ना तरी सुद्धा तक्रार करू नका दुसऱ्याला, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. आणि तो बेस्ट ऍक्टर कोण तर यश, आणि एका साईडला मिस्टर मंगेश भोईर. व्हॉट अ टायमिंग. या 6 धावांसहित संघ जाऊन पोहोचतोय 38 या धावसंख्येवर. आता मात्र चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ 12, आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 41 धावांचं लक्ष असेल. 20.50च्या सरासरीने खेळावा लागणार आहे. काय जबरदस्त या वेळेला अंडर 15चा हा खेळाडू, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामेंट, अर्थातच मूर्ती लहान कीर्ती महान, छोटा पॅक बडा धमाका. धावसंख्या जाऊन पोहोचते 38. 12 चेंडू 41 धावा. सामना रोमहर्षक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वेळेची दिरंगाई करू नका, कारण घड्याळ जवळजवळ जर आपण पाहिलं 5:17 झालेत आणि आपल्याला 5:15 पर्यंत शेड्यूल पूर्णपणे या ठिकाणी आटोपायचं आहे. त्याकरता आम्ही विनंती करतोय, नम्र निवेदन करतोय प्रत्येक कर्णधाराला. शुभम पाध्याय यांच्याकडून आम्हाला विनंती आलेली आहे की कृपया करून थोडंसं स्पीडअप करा गेम. 12 चेंडू 41 धावा. या ऐकूया 12 चेंडूमध्ये काय घडामोडी घडतायत हिंदीमध्ये मिस्टर प्रशांत जाधवडे यांना. थँक्यू व्हेरी मच. प्रमोद. सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. वो कट करना चाहते थे, ऑकवर्ड पोजीशन में आए हैं. 12 गेंदों में 41 चाहिए. इससे पहले वाला ओवर दोनों बल्लेबाजों ने सूझबूझ के साथ बल्लेबाजी की. पहले ओवर में हड़बड़ाहट के साथ बल्लेबाजी की. इस ओवर की शुरुआत कुछ अच्छी नहीं है बल्लेबाज के लिए, लेकिन गेंदबाज के लिए अच्छा स्टार्ट. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आए हैं. विकास स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार इस वक्त बल्लेबाजी करने के लिए. महेंद्र बहुत ही शानदार खिलाड़ी है, दमकम वाले खिलाड़ी है, उसमें कोई एक बार फिर संदेह नहीं है. स्ट्रोक तो बहुत बढ़िया है. गैप में खेलते हुए इस बार कवर पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है. 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं. ये बेहतर है. चलता रहूंगा, पथ पर चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. स्कोर बोर्ड को चलाते रहना चाहिए. अब 2 रन मिले हैं, पिछले 2 गेंदों में 2 ही आए. अब आपके पास 10 गेंदे 39 रनों की जरूरत है. 10 चेंडू 39 धावांचं आव्हान शिल्लक आहे. एक चांगला मॅच, रोमहर्षक सामना प्रेक्षकांसाठी मोठी परबडी आपल्याला या रबर बॉलच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. ये भी बहुत अच्छी गेंद ब्लॉक होल में खोद के निकालना चाहते थे, लेकिन अच्छी तरह से टाइमिंग नहीं कर पाए हैं. अब यश के ऊपर जिम्मेदारी. पहले 3 गेंदों पर शिकंजा गेंदबाज ने कस लिया है. 9 गेंदे और जीतने के लिए यहां से 38 रनों की जरूरत है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. मैं समझ सकता हूं फासला है, लेकिन इस वक्त हौसले की जरूरत है. हौसला होगा तो घोंसला भी बन सकता है. उम्मीद पर दुनिया अभी भी कायम है. एक अच्छा मैच जरूर देख रहे हैं. ये जो गेंद है बहुत महत्वपूर्ण होगी. ज्यादा आगे चले गए थे ऑनसेट पर खेलने की कोशिश. मतलब अब आपके पास 8 गेंदे हैं, 37 रनों की जरूरत है. डगआउट की तरफ अगर देखिए तो सन्नाटा है, कोई आवाज नहीं है. बीच मैदान पर भी आवाज नहीं है. मैच में अभी भी कमबैक करने का मौका है. कोई भी मैच क्रिकेट का जो है आखिरी गेंद तक समाप्त नहीं होता है. 8 गेंदे और 37 चाहिए. मतलब आने वाले 2 गेंदों पर 2 बड़े शॉट, मैच में वापस आने का मौका. सुंदर गेंदबाजी गेंदबाज की तरफ से तारीफ करनी होगी विकास की. बल्ले के बीचों बीच तो नहीं है. गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ जा रही है. खिलाड़ी मौजूद है. 1 रन मुकम्मल किया है.
तो एक ही रन सिंगल डबल से बात नहीं बनने वाली है। इक्का दुक्का नहीं, चौका छक्का लगाने के लिए आए हैं। आए हम जीतने, फछाड़ के जाएंगे, जीत के जाएंगे, तभी जाकर मैच। अब ये आखिरी गेंद शेष है, आपके पास गेंदें 7 है। 7 गेंदों में जीतने के लिए यहां से और 36 रनों की जरूरत है। आखिरी गेंद शेष, बल्लेबाजों के लिए होगी विशेष। गेंदबाज ने बहुत ही अच्छी गेंदबाजी की है। अगली गेंद के साथ गेंदबाज तैयार है विकास, स्ट्राइकर इन पर यश है। 2 अच्छे शॉट इनके बल्ले से बिल्कुल आए हैं। बड़ा शॉट खेलना चाहते थे, बल्ले के बीचों बीच तो नहीं है, लेकिन गेंद बाउंड्री की तरफ जाएगी। शानदार स्ट्रोक, छक्का तो नहीं आया लेकिन चौका आया है। इसका मतलब है कि आपके पास अब 6 गेंदें हैं, जीतने के लिए चाहिए 32 रन। मतलब आपको कम से कम जो गेंद आएगी, गेंद के ऊपर आपको कम से कम वो 6 रन तो बनाने पड़ेंगे, कम से कम 5 बार, और उसके बाद में एक चौका चलेगा। लेकिन मौका दोनों के पास है, मैच बना हुआ है। हमारे साथ प्रमोद जी भी जुड़ने वाले। एसपी बॉयज ट्रॉफी 2021 का ये तीसरा लगातार मुकाबला है जो रोचक तरीके से आगे बढ़ा। प्रमोद जी क्या कहेंगे जिस तरह से 6 गेंदें और 32 रनों की जरूरत है? नक्कीच ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहिलं तर तिसरं षटक हे खूप महत्त्वपूर्ण होतं, कारण 2 षटकांमध्ये धावा तर मोठ्या प्रमाणात आल्या होत्या, परंतु विकासने या ठिकाणी स्वतःची जबाबदारी काय आहे, कर्णधाराने मला मात्र विश्वासाने गोलंदाजी दिल्या आणि त्या विश्वासाला सार्थ ठरणारा हा गोलंदाज विकास आपल्याला पाहायला मिळाला। 6 चेंडू, चला घाई करा, वेळ देऊ नका प्लीज। वेळ कोणाचा गुलाम नाही आहे मित्रांनो, वेळ कोणासाठी थांबणार नाही आहे। त्यासाठी मी विनंती करतोय की वेळेची दिरंगाई न करताना आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे, कारण म्हटलं जातं ना प्रशांतजी की एका वर्षाची किंमत जर विचारायची झाली तर त्या नापास झालेल्या शालेय विद्यार्थ्याला विचारा एका वर्षाची किंमत काय आहे। एका मिनिटाची किंमत जर विचारायची झाली तर ज्याची नुकतीच ट्रेन चुकलेली आहे त्या व्यक्तीला विचारा एका मिनिटाची किंमत काय आहे। एका सेकंदाची किंमत जर विचारायची झाली तर ज्याचा नुकताच अपघातातून तो वाचता राहिला आहे त्या व्यक्तीला विचारा एका सेकंदाची किंमत काय आहे। आणि एका मिली सेकंदाची किंमत जर विचारायची झाली तर जो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ज्याने सहभाग घेतलाय आणि त्या स्पर्धकाला सुवर्ण पदक ऐवजी रजत पदक मिळालंय त्या स्पर्धकाला विचारा एका मिली सेकंदाची किंमत काय आहे। ब्यूटीफुल शॉट, टाइमिंग बढ़िया, गेंद ट्रैवल हो रही है बाउंड्री के पास। 4 रन, मतलब ऊपर के वो 4 रन बने हैं। आने वाले 5 गेंदों पर आपको वो 5 बड़े शॉट खेलने हैं, वो भी बाउंड्री लाइन के पार, तब जाकर मैच बनेगा। ऐसा नहीं कि मैच नहीं बनेगा। जोगिंदर शर्मा एक मैच में 1 ओवर में हीरो बने थे, वो गेंदबाज के तौर पर। बल्लेबाज के तौर पर महेंद्र को हीरो बनने का मौका है इसी मैच में, कीर्तिमान बनाने का मौका है, असंभव को संभव करने का मौका है। विकल्प बहुत बड़ा है, मजा आएगा इस मैच में। आपके पास 5 गेंदें बची हुए, 5 गेंदों में जीतने के लिए 28 रनों की जरूरत है। 50 रन बिल्कुल यहां वेडी टीम के पूरे होते हुए। यंगस्टर वेडी की टीम, महेंद्र ऑन स्ट्राइक, निर्णायक ओवर, गेंदबाजी करने के लिए कुणाल। ऑन साइड पर फैली हुई फील्ड है, फाइन लेग, डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद। अगली गेंद के साथ स्ट्रोक अच्छा है, टाइमिंग बढ़िया, खिलाड़ी है, क्या रोक पाएंगे? बिल्कुल इस वक्त नहीं रोक पाए हैं। तालियां बजाना चाहते लेकिन अपने आप को रोक लिया सारे दर्जों के समर्थकों ने। मजा आ रहा है इस मैच में। अब आपके पास गेंदें बच्चे 4 गेंदों में जीतने के लिए 24 चाहिए, मतलब मैच अभी भी बना हुआ है, लेकिन हमारी सांसें गले में अटकी हुई, कुछ भी हो सकता है इस मैच में। बढ़िया मैच, बहुत ही अच्छी क्रिकेट। मैदान के अंदर जब तक महेंद्र है तब तक टाइगर जिंदा है। इस बार शानदार तरीके से कैच लपकने की कोशिश, प्रयास अच्छा था, ये जगलर अच्छा बन सकते हैं। इसी के साथ प्रमोद इस मैच में कोरे 11 के खिलाड़ी ने शिकंजा कस लिया है। यंगस्टर वेडी की टीम बहुत अच्छी है लेकिन गेंदबाजों ने निराश किया। इस ओवर में कुणाल की तरफ से अच्छी गेंदबाजी, स्ट्राइकर इन पर यश। 3 गेंदों का खेल शेष है। मैकेनिस्टन बॉलिंग, क्योंकि देखिए आपने टोटल तो बहुत बढ़िया बनाया, रन तो आपने बनाए हैं, लेकिन डिपेंड करना भी बहुत जरूरी। स्विंग एंड मिस, ये दबाव है। 2 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए यहां से और जो कि 23 रनों की जरूरत है। बहुत ही जो कि बढ़िया क्रिकेट गेंदबाजों की तरफ, बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा। सुंदर ब्रॉकहोल में गेंद, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है। शाम का समय है और प्रमोद मुझे चाय की सुगंध आ रही है। बीच मैदान पर कोरे 11 को जीत की सुगंध आ रही है, जीत का स्वाद चखने का मौका मिलेगा। जीत की दहलीज पर है। अभी आने वाला मुकाबला जलसार 11 के जो कप्तान है, आप रेडी रहे। जलसार 22, ये मिस टाइम टोक है, पीछे खिलाड़ी तैनात और ले लिया कैच। इसी के साथ यंगस्टर वेडी का सफर समाप्त और कोरे 11 काँग्रेच्युलेशन। मी मगाशीच म्हणालो होतो की कोरे 11चा जो कॅप्टन आहे
तो या ठिकाणी कोरं पान घेऊन आला होता, परंतु इतिहास रचण्याकरता आला होता. आज या मॅचमध्ये एक अतिशय चांगला विजय त्याने प्राप्त केला आहे आणि ते आता आणखीन मोठ्या फेरीमध्ये आता जास्त वेळ न घेता आपण जाऊया कोरे 11 वर्सेस जलसार 2020. चला टॉससाठी यायचं आहे. जास्त वेळ न घेता आपण टॉस करणार आहोत. तर निश्चित अतिशय महत्त्वाचा सामना असेल. आता किती षटकांचा सामना असेल शुभम पाध्ये आम्हाला सांगतील. प्रमोद, अप्रतिम कामगिरी कोरे 11 संघ. 4 षटकांचा सामना असेल. जास्त वेळ घेऊ नका. तुम्ही वेळ घालवला तर आपोआप षटकं कमी होतील. त्यामुळे कॅप्टन चला. आणि आता टीम मिटिंग करायची नाही या मॅचमध्ये. टीम मिटिंग जर झाली तर 3 धावांची पेनल्टी आयोजकांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे कॅप्टन या प्लीज. कॅप्टन या. SP बॉयज ट्रॉफी 2021 क्रिकेटचा महासंग्राम. अतिशय दर्जेदार कामगिरी आपण पाहिलेली आहे. हॅलो, मी अभिजित तिवाड साहेब यांना विनंती करेन, ज्यांनी मात्र 4 दिवस सातत्याने चायची व्यवस्था केलेली आहे सर्वांसाठी. मात्र जे कमिटी मेंबर्स, पंच असतील, समालोचक असतील, आमचे पाटील नेटवर्क यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय, या सर्वांसाठी मात्र अभिजित तिवाड यांनी एक ऊर्जा देणारं पी आपल्याला पाहायला मिळतं, अर्थातच चहा आपण पाहतो आणि त्यांनी ते स्पॉन्सरशिप केलेले आहे. मंगेश भोईर यांच्या